महाराष्ट्र पोलीस सन्माननीय प्रकाशजी कटके साहेबांच्या वतीने या ठिकाणी बक्षीस आहे. भारत कदमच्या लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1000. इथे मात्र बक्षिसांची खैरात थेट युट्यूब वरती वाहिनीवरतून केली जाते आणि नक्कीच महाराष्ट्र पोलीस साहेब देखील आहेत. यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न होता. आपण पाहतो इथे पात्र पाहायला मिळेल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. बॅट आणि बॉलचा संपर्क येत नाहीये. षटक क्रमांक जे पहिलं सुरू आहे, भारत कदमने जो चांगला फटका लगावला ना, त्यानंतर आपण पाहिलं पुन्हा एकदा पावसाचा वेग वाढलाय प्रचंड प्रमाणामध्ये. नगरसेवक साहेबांची उपस्थिती मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला पाहायला मिळते. यावेळी चांगला फटका पाहायला मिळतोय. फटका बसलाय, आता चुकी होणार नाहीये. ज्या गतीचं गुणोत्तर प्रमाण बदललं होतं ना, तिथे मात्र ज्याला जीवनदान भेटलं होतं ना, त्याला मात्र जावं लागलंय माघारी. विकेट होतंय पतन. भारत कदम बाद. आपण पाहतो चला बॅटर्स देवी लोंडीम, देवी लोंडीम कॅप्टन दिनेश सुपण्णू, थोडीशी घाई करा भावांनो, कारण इकडे आपण पाहतोय पावसाचा वेग वाढलाय. प्रवीण दादा काळोखे स्पोर्ट फाउंडेशन, नक्कीच आपण पाहतोय देवगावचे नगरसेवक आहेत आणि कित्येकदा जनसेवक म्हणून ते देखील कार्यरत असताना नगरसेवक झाले. आणि आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या संघ मालकीची असणारी टीम प्रवीण दादा काळोखे स्पोर्ट फाउंडेशन, देव 11 देव टीमला मी पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. अर्थातच देव 11 देव टीमला मी पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय इथे जर पाहायला गेलं ना, आता नवीन बॅटर्स आपल्याला पाहायला मिळतील. बॅटिंग करण्यासाठी आलेत आतिश उर्फ गोंड्या, आतिश बोडके यांना मी पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक दुसरं घेऊन येत आहेत संघाचे कॅप्टन संगनायक शैलेंद्र. पहिला बॉल होता, पॉइंटच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न. आता काय, आता विशाल कोळीची चर्चा होईल आणि चर्चा नव्हे तर शिट्टीचा कल्लोळ देखील होतोय. विकेट. नक्कीच असं म्हणलं ना, जरी 12व्या खेळाडूमध्ये आमचे सुमित मंगेश सर आहेत ना, कधी कधी काय होतं, एखादा बोलणारा वेगळा असतो आणि पडद्यामागचा कलाकार वेगळा असतो. त्याचप्रमाणे आपण पाहतोय मंगेश सरांनी इकडनं सुद्धा हलवायला सुरुवात केली आहे. नक्कीच एक सरकार म्हणजे आकाश भाऊ केगरे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं अभिनंदन. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा पाहतोय ज्या बॅटरची सकाळच्या नव्हे तर पहिल्या दिवसापासून मी आतुरतेने वाट पाहतोय ना, तोच बॅटर देहू गाव मध्ये आपल्या नावाचा डंका पेटवला. हरीश नवले मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. तर बॉलिंग ट्रॅक वरती शेलुंद्रेला पहिल्याच बॉल वरती विकेट मिळाली आहे. ओ इथे काय शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि इथे इष्ट्या उद्ध्वस्त. हरीश आल्या पावलाने माघारी. विकेट. देहू परिसरातील नक्कीच आपण पाहिलं गेलं की नावलौकिक व्यक्तिमत्व ज्यांनी सातत्याने क्रिकेटवरती नितांत प्रेम केलेलं आहे, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला युट्यूब सौजन्य लाभलं गेलं, सन्माननीय संदीप भाऊ परंडवाल आणि गणेश भाऊ विदाडे यांचं देखील आम्ही या स्पर्धेमध्ये मनपूर्वक मनापासून स्वागत करू इच्छितो. आणि खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं ना तर मित्रांनो, हीच ती एक देऊची टीम आहे. आता देऊचा संघ कुठेतरी अडचणीत सापडलाय, परंतु नक्कीच आम्ही पाहतोय अमरजी साडेसना मेंढपांच्या भूमिकेमध्ये पुन्हा रेडी कोर्ट मध्ये ते पाहायला मिळत आहेत. परंतु आमचे जयेश सर नक्कीच डोक्यावरती छत्री घेऊन उभे आहेत. इतकं आतोनात क्रिकेट आणि परिश्रम करायला लावणार हे क्रिकेट आपण पाहतोय. तर इकडनं पाहायला मिळेल बॅटर्स सुनील देवटे. नक्कीच आपण पाहतोय शैलेंद्र यांना
ऑन हॅट्रिकच्या उंबरट्यावरती जाऊन पोहोचतील का? हॅट्रिक पूर्ण केली जाईल का? शैलेंद्र घोडेकर, चांगला बॉल पाहायला मिळालाय. हो, घसरगुंडी होताना पाहायला मिळालीये. तेवढा वेग होता. सुनील देवटे आलेत आणि आल्या आल्या बॉलला पाठवलं एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये. सीमा पार, 4 रन, चौकार. सुनील दिवटे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जो बॅटिंग करण्यासाठी आलाय. नक्कीच थोडस भावानं चाणक्षपूर्वक खेळा. आपण पाहिलं 2024 मध्ये आलेलं गाणं संभाळ्या घसरल पाय रे, त्याप्रमाणे जर पाय घसरला तर दुखापत नक्कीच होणार आहे. यावेळेस देखील विकेट काढण्याचा प्रयत्न होता. बॉल हवेमध्ये राहतोय. दरम्यान तडे आठचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतायत. एक सिंगल मिळाली आहे. आतिश बोडकेवरती जबाबदारीचं ओझं खांद्यावर घ्यावं लागणार आहे आणि खांद्यावर घेत असताना ते पेलत झेपत पुढे जायचं टीमला घेऊन. अशीच गत झाली होती स्वराज्य स्पोर्ट फाउंडेशन उर्से मावळ संघाची पहिल्या दिवशी. आपण पाहिलं 55 धावा झाल्या होत्या त्या ठिकाणी आणि दरम्यान आता 3 गडी बाद झालेत. 9 धावा बलकावरती आहेत. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं जे सुरू असताना आतिश बोडके यांना मी पाहतोय कशा रीतीने आता कामगिरी केली जाईल हे देखील आपल्याला बघायचंय. हो, यावेळेस विकेट काढण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क थोडासा पाहायला मिळत नाहीये. बॅटवरती बॉल जरूर थोडस खालच्या बाजूस लागणार आणि तद्वरती अंगावरती देखील लागला गेलाय आणि आपण पाहतोय थोडे पाय नक्कीच घसरत असावेत आणि नक्कीच आता आतिशनं पाय स्लिप होत आहेत म्हणून नक्कीच आपले पायामध्ये शूज थोडेस बाजूला काढून ठेवलेत. आपण पाहतोय कशा रीतीने कामगिरी केली जाईल आता हे देखील बघायचं आपल्याला. नक्कीच आपण पाहतोय पायामधले फक्त शूज काढले, सॉक्स फक्त तसेच आहे, परंतु नक्कीच आता त्या क्रीज आणि त्या पायामध्ये असणाऱ्या शूज तर नाही आहे. सॉक्सचं कनेक्टिव्हिटी कसं असेल हे बघायचंय. हो, यावेळेस फटका सुरेख आहे परंतु तिकडे क्षेत्ररक्षक देखील आहेत तैनात. आतिश बोरके देखील निघालाय माघारी पावलांनी. विकेट आली आहे. फलंदाज बाद. आपण पाहतोय फलंदाज बाद झालाय आणि इकडनं जेवढ्या विकेट पडल्या ना 4 वेळा ज्या शिट्टीचा आवाज आला ना ती शिट्टी एका उत्साह देते, एक जोश देते आणि सांगत असेल की अशा प्रकारे विकेट मिळवा. मी तुमच्यासाठी मंगेश सर सांगत असेल मी शिट्टी वाजवायला तयार आहे. आपण पाहतोय नक्कीच इकडे पाहायला गेलं तर षटक क्रमांक दुसरं संपलं गेलंय. 4 गडी बाद केलेत. 9 धावा धावबलकावरती आहेत. कमीत कमी 1 लाख आणि जास्तीत जास्त 1 लाख आणि कमीत कमी 50,000. कोण घेऊन जाणार, कोण होणार लखपती? मावळ असोसिएशन अंतर्गत खेळणारी टीम आपण पाहतोय. देऊ 11 देऊ अर्थातच प्रवीण दादा काळोखे स्पोर्ट फाउंडेशन देवगाव. षटक क्रमांक 3 ला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात झाली आहे. नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल झालेत. योगेश पिंजण, विशाल कोळी गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. चांगला बॉल, चांगला फटका देखील पाहायला मिळाला तिकडे क्षेत्ररक्षक. ओ व्हॉट अ कॅच, नाईस कॉट, टिपला असेल, डाय लगावली आहे, विकेट. नक्कीच आपण पाहिले गेलं तर या पूर्ण भारतभरामध्ये ज्यांनी सर्वाधिक मोठी स्पर्धा भरवण्याचा मानस ठेवला ना नक्कीच ती स्पर्धा काही दिवसामध्ये तुमच्या भेटीसाठी येईल जरूर. परंतु आधी तिथे मान्यवरांचं नामोल्लेख होणं देखील गरजेचं आहे आणि देवरोड मध्ये कोणतीही स्पर्धा असू द्या उमेशजी नायडू यांच्या माध्यमातून तिथे मात्र नक्कीच सजवली जाते आणि त्यांना मात्र मोठं सहकार्य करणारं आदर्शस्तंभ आदरवड व्यक्तिमत्व सन्माननीय सनीदादा
हसे संदीप भाऊ घोसगे आणि आमचे योगेश भाऊ तरस नेहमीच एक पाठिंबा देत असतात. अशा देणगीदार व्यक्तिमत्वांचा आणि आदर्शस्तंभ व्यक्तिमत्वांचा आम्ही मनपूर्वक मनापासून आभारी आहोत. एक चांगलं नातं अतूट क्रिकेटशी जोडलं गेलेलं म्हणजे संदीप भाऊ घोसगे, सनीदादा आपसे आहेत आणि योगेश भाऊ तरस देखील पाहतो आपण. तो पुढे आपण पाहतो याच्याकडे सामन्याकडे जाऊयात आणि 2.2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 10 धावा धापलकावरती 5 फलंदाज मैदानामध्ये आतापर्यंत बाद झालेले आहेत. याच्याकडे आपण पाहतो या स्पर्धेसाठी ज्यांनी संपूर्ण या स्पर्धेतील ट्रॉफीज आपल्याला याने सौजन्य केलेल्या आहेत असे आदरणीय भावी नगरसेवक मोहन शेठ राऊत यांचे याच्याकडे शुभागमन होत आहे आणि त्याचबरोबर सन्माननीय या मावळच्या क्रिकेटला नेहमीच उंचीवरती पोहोचवण्यासाठी आदरणीय अनिलजी ठुमरे सरांचं देखील याने आगमन होतंय. मी आलेल्या दोन्ही अतिथींचं भावीनगर सेवक चषकामध्ये स्वागत करतो, हार्दिक स्वागत करतो. मॅचकडे जाऊयात पुन्हा एकदा. 10 धावा धापलकावरती विशाल कोळी बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न इथे होता. योगेश आपण बघतोय मैदानामध्ये आहेत. 10 धावा धापलकावरती आहेत आणि पुढे त्या बघायच्या वेळेस मैदानाच्या मध्ये विशाल कोळी अगदी मैदानाच्या मध्ये आपण इथे बघतोय राऊंड द विकेट मारा करतायत. 118 षटकार आतापर्यंत या स्पर्धेमध्ये खेळले गेलेले आहेत. सुचितचा सोगीते खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू इथे मैदानामध्ये डॉट आलाय. स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय ज्यांच्या वतीने या स्पर्धेला संपूर्ण ट्रॉफीज आपल्याला सौजन्य लाभलेत आणि क्रिकेट प्रेमवरती नितांत प्रेम करणारी व्यक्तिमत्व आज आपल्या सोबत जोडली जात आहेत. त्यामध्ये आपण पाहतोय मोहन शेठ राऊत असतील, त्याचबरोबर आदरणीय अनिलजी ठोंबरे सर आणि प्रमुख मुख्य व्यासपीठावरती जर आपण पाहिलं तर निश्चितप्रमाणे या स्पर्धेचे प्रमुख मार्गदर्शक, आधारस्तंभ आणि आधारवड विशेष आपण पाहिलं तर कुठल्याही राजकीय क्षेत्रामध्ये ते फारसे इच्छुक नसतात, परंतु तरी देखील अचानक बॉईजच्या प्रत्येक युवकाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात. अचानक बॉईजने कुठलाही उपक्रम हाती घेतला तर त्यांना मात्र नेहमी एक मदतीचा हात किंवा एक हक्काचा माणूस म्हणून मात्र नक्कीच आम्ही रोहिदास भाऊ तरस यांच्याकडे पाहतो आणि रोहिदास भाऊ तरस आपल्या सोबत आज जोडले गेलेले आहेत. भाऊ आपले मी पुन्हा एकदा अचानक बॉईजच्या वतीने मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आपण आपला वेळ आम्हाला या स्पर्धेसाठी दिलेला आहात. स्क्रीनवरती आपण पाहतो नक्कीच या स्पर्धेतील आकर्षक ट्रॉफीज आणि एक वेगळी डिझाईन नक्कीच या सीझन मध्ये आपल्याला पाहायला मिळते. मोहन शेठ राऊत ज्यांच्या वतीने आपल्या ट्रॉफी सौजन्य झालेल्या आहेत, त्याचबरोबर अनिलजी ठोंबरे सर ज्यांनी देखील या क्रिकेटसाठी अविरतपणे मात्र मेहनत नेहमीच घेतली आहे. त्यांच्यासमोर या स्पर्धेचे प्रमुख मार्गदर्शक रोहिदास शेठ तरस या तिन्ही अतिथींचं पुन्हा एकदा स्वागत. ओ टू किरण. या बाई सचिन आपण पाहतोय दरम्यान तिथे उपरचढ झाली आहे, चेंडू वडवला गेलाय. याला महत्व आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. एक धावाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. धावाची संधी डेंजर झोनला. हो तिकडे काय आणखीन एक मिळणार की काय? योगेश धावतोय, पळतोय आणि पळून पूर्ण देखील केली आहे. इथे आपण पाहतोय आतापर्यंत या चेंडूवरती तब्बल 4 धावा वसूल झाल्यात आणि या 4 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड मात्र पुढे सरसवलं जात आहे. धावबळकावरती धावा येत आहेत, त्या 14 धावा. षटक क्रमांकाचे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो इथे जे सुरू असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 4थ्या क्रमांकाचं राजेश आणि आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं गेलं ना अतिथी मान्यवरांची उपस्थिती देखील भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये लाभली जाते. भावी नगरसेवक चषक 2025 या ठिकाणी आपण बघतोय खऱ्या अर्थानं प्रामुख्याने या अंतिम दिवसामध्ये ज्यांचं नुकतंच शुभागमन याच्याकडे होतंय. स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर विशेष ज्यांचं योगदान या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी आपल्याला लाभलेलं आहे आणि या हंगामामध्ये असंख्य आपण पाहतोय याही तरुणांच्या पाठीशी मात्र खंबीरपणे उभे आहेत. आदरणीय उद्योजक आणि उद्योग सम्राट आदरणीय दिलीप भाऊ राऊत यांचा याच्याकडे शुभागमन होतोय. भाऊ आपलं देखील मी याच्याकडे भावी नगरसेवक चषकामध्ये अचानक बळीच्या वतीने सहर्ष स्वागत करतो, विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती आपलंही स्वागत आहे. अतिथी देवो भव, अतिथी आमच्याकडे आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या भूमीमध्ये अतिथींना देव मानणारी आपली परंपरा. पुढे आलेल्या सगळ्या अतिथींचं स्वागत. मॅचकडे जाऊयात. मॅच देखील अतिशय महत्वाची आहे. ओ टू कॉम्बॉक्स.
नक्कीच आपण पाहिलं जेव्हा खेळाडू धनराज पडला ना त्यानंतर विकेट किपरने जो त्याला हात दिला ना ती माणुसकी आणि तो आपुलकीचा हात नक्कीच आपण पाहतोय. या दरम्यान चांगला फटका पाहायला मिळतोय. दरम्यान पुन्हा एकदा पाय स्लिप होत असताना पाहायला मिळेल. दूरवरनं खेळाडू चेंडूवर येतात. एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरसवलं जात आहे. धावबलकावरती येत आहेत त्या 16 धावा. आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 5वा धक्का बसला गेलाय. तर नक्कीच आपण पाहतोय या स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांचं नुकतंच यष्टीकडे शुभागमन होतोय. खऱ्या अर्थानं एक युवा हृदय सम्राट आहे. युवकांच्या हृदयातील युवकांच्या गळ्यातील एक ताईत म्हणून सध्या मात्र ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे आधी आदरणीय युवा हृदय सम्राट आदरणीय अक्षय भाऊ तरस भाऊंचा यशगणी शुभागमन होतोय. भावी नगरसेवक म्हणून सध्या मात्र संपूर्ण या परिसरामध्ये यांची चर्चा आहे. अक्षय भाऊ तरस यांचं शुभागमन होतोय. अक्षय भाऊ आपलं देखील मी स्वागत करतो. हार्दिक असं स्वागत करतो. विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती. तसेच त्याचे आदरणीय सँडी भाऊ हे देखील उपस्थित होत आहेत. त्यांचंही मात्र स्वागत आहे. आलेले सगळे अतिथी मान्यवर आपण पाहतोय. नक्कीच आज आपल्या सोबत आपला वेळ या स्पर्धेसाठी मात्र ते देत आहेत. आलेल्या अतिथी मान्यवरांचं पुन्हा एकदा स्वागत. ओ टू कॉम्बॉक्स. नक्कीच पाहायला गेले तर आपण पाहतोय चांगला फटका पाहायला मिळेल. यावेळेस क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येत आहेत. आमचे नक्कीच साधी समालोचक मित्र आणि सातत्याने मार्गदर्शन करणारं व्यक्तिमत्व म्हणजे मावळ भूषण सुमितजी सोनवणे यांना तुम्ही ऐकतायत. परंतु जर विचार केला ना मान्यवर अतिथी येत असतात. येणाऱ्या अनेक मान्यवरांचं स्वागत करण्याचा प्रयत्न तर ते ठेवतायत. नक्कीच आपण पाहतोय धावबलकावरती आहेत त्या 21 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळी चांगला बॉल पाहतोय आपण. बॅटची कडे घेऊन बॅकवर्ड क्षेत्रामध्ये निघालाय. परंतु तिथे पाहायला गेलं तर फक्त एक सिंगल आली आहे. षटक क्रमांक संपलं गेलंय 4थं. 4 षटकांचा खेळ जो आपण पाहतोय प्रगतीपथावरती इथे समाप्त झालाय. आणि 24 बॉल मध्ये फक्त 22 आल्यात. 5 गडी बाद झालेत. 6 बॉल निर्णायक राहतील का? येणारे 6 बॉल मध्ये योगेश पिंजणला इथे स्फोटक फटकेबाजी करावी लागेल का की संघाला इथे अडचणीत ठेवून त्याला माघारी जावं लागेल? परंतु अडचणीतून बाहेर काढणार का योगेश आणि धनराज पाटील? परंतु विश्वास कोणावरती दाखवला जाणार? आपण वाहणार आहोत गोलंदाजी टीम कडे. शेवटच्या षटकामध्ये येत आहेत आपण पाहतोय संदीप अंबाय. चला थोडीशी घाई करा. पाऊस जर वेगळा नाही आला तर मॅचला कुठे स्थगित येईल. त्यामुळे विनंती आहे. मान्यवर देखील उपस्थित आहेत. ही तर आपण पाहतो स्वागत नसे ही तर सुमांजली आहेत. आणि नक्कीच आपण पाहतो सुमांजली वाहून मात्र अतिथी मान्यवरांचं स्वागत केलेलं आहे. चला संदीप थोडीशी घाई करा. आता आपण पाहतोय वारंवार तुम्हाला देखील विनंती केली जाते. सामन्याला होती पुढे एकदा सुरुवात. आपण पाहतो नक्कीच याच परिसरामध्ये एक नावलौकिक कमवणारं व्यक्तिमत्व आणि या स्पर्धेसाठी ज्यांनी विशेष सहकार्य केले ना सन्माननीय दिलीप भाऊ राऊत आपण देखील उपस्थित आहात. आपलं देखील स्वागत. यावेळी चांगला बॉल पाहायला मिळतोय. गरगर बिगणारा चेंडू इथे मात्र आपण पाहतोय दरम्यानच्या कालावधीमध्ये एक सिंगल येताना पाहायला मिळाली आहे. डेंजर झोन इथे मात्र धोका स्वीकारला होता धनराज पाटीलनं. एक धाव मिळते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वरती वाढ होईल. धावबलकावरती आतापर्यंत धावा येत आहेत त्या 23 धावा. 4 चेंडू योगेश पिंजण. आज संधी मिळाली आहे पुन्हा एकदा मानवतो मॅच हटवा आणि पुन्हा एकदा स्वतःला जिंकवा. सांगा सतत स्वतःला कठीण काळात सतत स्वतःला सांगा चला मी अजूनही जिंकलेलो नाही कारण माझी शर्यत संपलेली नाहीये संदीप. हो यावेळेस देखील आपण पाहतोय चांगला फटका खेळून तर काढला गेला. क्षेत्ररक्षक चेंडूला पाठमोरा होतील की काय? परंतु पाठमोरा झालाय. सुंदररित्या चेंडू अडवला जातोय. दरम्यानच्या कालावधीमध्ये आपण पाहतोय एका बाजूला यंग स्टार एका बाजूला 40+ जुगलबंदी जमणार त्यात काही 3 मात्र शंका नाहीये. नक्कीच व्यासपीठावरती जेवढे नगरसेवक साहेबांना त्यांना सांगू इच्छितो एका बाजूला 40 ओलांडलेले सर्व खेळाडू आहे आणि जे आपण पाहतोय ना बॅटिंग करणारी टीम आहे ना त्यांचे यंग टॅलेंट आहेत. हो यावेळेस देखील चांगला फटका आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. तिकडे क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एक सिंगल मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल की काय? परंतु फेकी होती. दरम्यानच्या कालावधी आपण पाहतोय इथे चेंडू हातामध्ये विसावलेला नाहीये. 2 धावा येत आहेत. या 2 धावेच्या मदतीने धावबलकावरती वाढ होईल. 27 धावाच्या धावबलकावरती नोंदवल्या गेल्यात. यशाच्या दिशेने जात असताना वाटेवरती अनेक काटे खड्डे येत असतात. त्या काट्यांना बस तुडवण्याची ताकद आपल्यामध्ये असेल ना
तर लक्षात ठेवा योगेश पिंजण केव्हा काय होईल हे सांगता येत नाहीये. संदीप हो यावेळेस काय योगेश पिंजण आता जोश भरलाय ना अंगामध्ये, कारण किनगावचा स्टार आहे मैदानामध्ये. ठोकलाय षटकार 6 धावा. अपेक्षा वाढतात, एक आला म्हणजे माणसाच्या अपेक्षा अजून वाढतात. एकावरती कधीच समाधानी नसते. आता एक मारलाय ना, आणखी एक टीम म्हणत असेल मारायचा, परंतु आता तिथे अवघड आहे. मी तर म्हणेल पावसामध्ये फर्स्ट टाइम ही टीम खेळतीये मेगा फायनल आणि पावसामध्ये खेळायला भेटले. आता त्यांचं नशिबातच ते असेल. कोणाच्या हातावरती दडलेल्या रेषेमध्ये भविष्य बघत बसू नका. त्याच हाताने कष्ट करा आणि आपल्या स्वप्नांचा पाठलाग करा. हो यावेळेस देखील चांगला फटका आणि इथे बॉल पॉइंटच्या डोक्यावर निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. योगेश पिंजण कठीण काळात स्वतःला सांगत राहिला आणि झुंज दिला. थँक्यू डीजे. आपण पाहतो मध्ये इथे एक डाव समाप्त झाला. एका डावाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा येत आहेत. त्या तब्बल 37 धावा विजयासाठी 30 चेंडू आणि 38 धाव्यांची गरज आहे. पहिला डाव एंड होईल. चला देऊ इलेव्हन टीम. आपण तोपर्यंत आलेल्या अतिथी मान्यवरांचा नावलौकिक करणार आहोत. ओ टू सुमित सर. आई शिवाय तुझी कृपा झाली, सह्याद्रीच्या उदरात ही रत्नांची खाण मिळाली. जिजाऊंच्या पोटी शिव जन्माला आला आणि त्याच शिवबाने मावळ्यांना घेऊन इतिहास घडवला. अशा या मावळ तालुक्यातून मी सुमित सोरोडे आपलं सर्वांचं भावीनगर सेवक चषक सन्माननीय रोहिदास शेठ तरस यांच्या मार्गदर्शनाखाली अचानक बॉईज यांच्या प्रयत्नातून आज या क्रिकेटच्या स्पर्धेचा भव्य आणि दिव्य स्वरूपाचा हे क्रिकेट आपण जरूर या मैदानावरती पाहतोय. मेगा फायनल मैदानाच्या मध्ये सुरू आहे. 2 टीम आहेत. एका बाजूला देहू 11 देहू अर्थात नगरसेवक प्रवीणदादा काळोखे स्पोर्ट फाउंडेशन देहू आणि त्यांच्या विरोधामध्ये पागधरे बॉईज अर्थात एकविरा 11 वसई. या 2 टीम मध्ये असणारी मॅच आपल्याला मैदानामध्ये आपण नक्कीच बघणार आहोत. चला स्पीडअप करा टीम. पहिला डाव इथे संपलेला आहे. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा ज्या आहेत 37 धावा 38 धाव्यांचा पाठलाग आता मात्र मैदानामध्ये जो करायचा आहे आज मुख्य व्यासपीठावरती आज आपण पाहतोय प्रमुख अतिथी म्हणून आपल्यासोबत जे जोडले जात आहेत, ज्यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली जर आपण पाहिले गेले तर ही क्रिकेटची स्पर्धा आणि मला वाटतं अचानक बॉईज जिथे असेल तिथे मात्र प्रमुख मार्गदर्शक म्हणून नक्कीच आमचे रोहिदास शेठ तरस आपल्यासोबत आज जोडले जात आहेत. भाऊ पुन्हा एकदा मी आपलं या भावीनगर सेवक चषकामध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. त्याचबरोबर आपण पाहिले गेले तर दिलीप भाऊ राऊत प्रामुख्याने आपण पाहिलं त्यांचंही फार मोठं योगदान या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी आम्हाला लाभलंय. त्याचबरोबर आपण पाहिले तर या स्पर्धेसाठी एक नवीन चेहरा, एक उमदा चेहरा आणि ज्या चेहऱ्याने आपण पाहिलं तर सध्या सर्वसामान्य जनतेपर्यंत नक्कीच एक उमेद घेऊन मात्र आपण सध्या का मात्र जे कार्यरत आहेत, एक भावीनगर सेवक म्हणून मात्र ज्यांचा सतत पुढे चेहरा येतोय ते आदरणीय अक्षय शेठ तरस भाऊ देखील आपल्या सोबत आज जोडले जात आहेत. त्यांचंही स्वागत आहे. त्याचबरोबर आज या स्पर्धेसाठी आपण पाहतोय आकर्षक ट्रॉफीज ज्यांनी आपल्याला सौजन्य केले आहेत. ते क्रिकेटसाठी नेहमी खूप चांगले खेळतात देखील. ते आदरणीय मोहन शेठ राऊत भावीनगर सेवक म्हणून त्यांच्याकडे देखील आम्ही पाहतोय. मोहन भाऊ आपलं देखील मी याच्याकडे स्वागत करतो, हार्दिक असं स्वागत करतो. त्याचबरोबर मामोर्डी गावच्या क्रिकेटला एक नवी चालना, एक नवी दिशा देण्याचं काम ज्या व्यक्तीने नेहमी केलं ते आदरणीय अनिल शेठ ठोंबरे सर. अनिल ठोंबरे सर आपलं देखील स्वागत करतो. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी ज्यांचं नेहमीच विशेष सहकार्य आपल्याला लाभलेलं आहे ते जनसेवक आदरणीय पिंपरी चिंचवड शहराचे शहर प्रमुख निलेश भाऊ तरस असतील. त्याचबरोबर राजेंद्र भाऊ तरस आहेत. त्याचबरोबर तायप्पा धनगर साहेब, त्याचबरोबर संगीताताई भोंडवे, तुषार भाऊ तरस, त्याचबरोबर रोहन शेठ साबळे, बप्पण्णा कातळे असतील, त्याचबरोबर राजेंद्र भाऊ मांढरे असतील,
संदीप भाऊ परंडवाल, गणेश भाऊ विधाटे, त्याचबरोबर संदीप भाऊ ठाकूर, या सगळ्या बक्षिसाच्या मान्यवरांचं मी विशेष कौतुक करतो. आज उमेशभाई नायडू असतील, साजिदभाई तांबोळी, संभाजीभाऊ थेऊरकर यांचं हे देखणं आयोजन, त्याचबरोबर आकाशभाऊ केंगरे आणि मित्र परिवाराचं या स्पर्धेसाठी असणारं योगदान, उमेश सुतार असतील, तुषारभाऊ शिंदे असतील, या सगळ्यांच्या योगदानामुळेच आपण पाहिलं तरी 22 नगरसेवक चषक ही क्रिकेटची स्पर्धा एक सक्सेसफुल स्पर्धा आपण नक्कीच घेतोय. मॅच कडे मी तुम्हाला घेऊन जाईल. 30 चेंडू 38 धाब्यांचा मात्र पाठलाग करायचा आहे. आणि आता मात्र बघायचं यावेळेस आघाडीची जोडी इथे दाखल होईल. एका बाजूला मैदानामध्ये असतील वैभव आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो असणार आहे सुयोग. वैभव आणि सुयोग ही मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय नक्कीच इथे दाखल इथे होत आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज दत्ता गाडे गोलंदाजीसाठी तयार असतील. दुसऱ्या डावाला सुरुवात झाली आहे. पहिल्या मॅच मध्ये वैभवने काय क्लास दाखवला. वैभवने मात्र पहिलाच बॉल डीजे थँक्यू डीजे काय होतंय तुम्हाला हलक्यात पहिलाच बॉल इथे कट केलाय. डीप पॉईंटच्या दिशेने चेंडू खेळला जाईल तोपर्यंत मैदानामध्ये आलेली सिंगल एका धावेने सिंगल एक सिंगल घेतली. एका सिंगलने संघाचा स्त्री गणेश नक्कीच केला जातोय. आणि मला वाटतं अक्षय भाऊ आणि रोहिदास भाऊ जे नॉन स्ट्राईक एंडला वैभव जे बॅट्समन आहेत त्या खेळाडू बद्दल तुमच्यापर्यंत मी नक्कीच माहिती पुरवेल. हा चेंडू कव्हर्स मध्ये खेळण्याचा प्रयत्न नक्कीच केलाय. बॅकफुटला जात इथे चेंडू खेळलाय. कव्हरला चेंडू ट्रॅव्हल होईल. दुसऱ्या धावायचा प्रयत्न केलाय. डीवाय पाटील स्टेडियम वरती आपण पाहतोय सचिन रमेश तेंडुलकर यांची जी अकॅडमी आहे त्या अकॅडमीचे हेड कोच म्हणून मात्र वैभव सरांना आपण तिथे बघितलेलं आहे. 40+ क्रिकेट आहे. वय वर्ष आपण पाहतोय 40 ओलांडलेली आहे. परंतु आजही तो क्लास ते टेम्परेमेंट काय असतं आणि कसं क्रिकेट खेळावं या अगोदर मात्र त्यांनी आपल्या बाईट मध्ये जरूर सांगितलं. सुयोग स्ट्राईक ऑन तयार असतील मैदानाच्या मध्ये. पुन्हा एकदा आज मावळच्या क्रिकेटला उधाण आलंय. एक जबरदस्त मॅच आपण 22 नगरसेवक चषकामध्ये. ओ यावेळेस शफल झाले. क्रीजचा वापर केलाय. टायमिंग प्रॉपर झालाय. अतिश चेंडूला पाठवर होतोय. पाहता पाहता चेंडू सीमारेषा जवळ तिथे अडवला जाईल. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला आणि 2 धावा यशस्वीपणे म्हणून मैदानामध्ये पळून पूर्ण केले जातील. 3 विकेट जर घेतला तर सन्माननीय प्रकाशजी कटके साहेबांच्या वतीने 1000 रुपयाचे कॅश प्राइज असेल. संदीप घोजगे सनीदादा आपसे यांचं देखील विशेष कौतुक मी करेल. या स्पर्धेसाठी त्यांचं देखील फार मोठं योगदान. स्विचिचा फोर स्ट्रोक अल्टी पलटी और गेंद मारी कल्टी 4 रन 4 धावा. नक्कीच आपण पाहतोय टीमचे ओनर मंगेशी राणे यांचं ते सेलिब्रेशन आणि यांचा जो जोश आपल्याला बघायला मिळतो ना पहिल्या दिवसापासून. चौकार येऊ द्या ना तर षटकार येऊ द्या किंवा माझ्या टीमने विकेटही घेऊ द्या त्यासाठी टाळ्या आणि शिट्ट्या आज मात्र बघायला मिळत आहेत. फिर एक बार क्लास बॅटचा फेस ओपन केलाय. मिडलचे खेळाडू खूप चांगला प्रयत्न होता इथे हरीशचा. सिंगल तरी ते घेतली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न नाहीये. आज स्वप्न मोठी आहेत. मेगा फायनल जिंकायची आहे. 22 नगरसेवक चषक हे बाणाचा करंड घातामध्ये मिरवायचंय आम्हाला. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण बघतोय मैदानाच्या मध्ये. आता पुढे त्या तयार असतील दत्ता. पहिले षटक प्रगतीपथावरती असताना 10 धावा धापलकावरती वैभव. याच खेळाडूबद्दल आपण चर्चा केली. पुढे सरसावले. पावलांचा वापर इथे होता परंतु टायमिंग तिथे होऊ शकलेले नाहीये. 1 धाव इथे आली. षटक क्रमांक आपण बघतोय मैदानाच्या मध्ये 1 धाव आली. 1 षटकाचा खेळ इथे संपलेला आहे. 11 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आपण पाहिले गेलं तर आज मला वाटतं हे 22 नगरसेवक चषक आपण ही क्रिकेटची स्पर्धा बघतोय. व्यासपीठावरती बरेचसे मान्यवर आहेत जे येणाऱ्या काळामध्ये नक्कीच राजकीय क्षेत्रामध्ये मात्र त्यांनी सगळ्यांनी पावलं ठेवलेली आहेत. आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर सगळ्यांची धावपळही सुरू आहे. परंतु मला वाटतं पुढच्या वर्षी दिलीप भाऊ ज्यावेळेस नेक्स्ट इयर दिवाळी होईल त्यावेळेस आम्हाला सगळ्यांना तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून आता भावी नाही आता नगरसेवक चषक आम्हाला बघायचा आहे. याच तुमच्यासाठी शुभेच्छा असतील. 24 चेंडू आणि 27 धावींची आता गरज.
खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर या स्पर्धेसाठी संपूर्ण फ्लेक्स आपण पाहतो या स्पर्धेला सजवण्याचं आणि नटवण्याचं काम यांच्या वतीने आम्हाला खऱ्या अर्थानं सौजन्य झाले. सगळे फ्लेक्स यांनी सौजन्य केलेत ते सन्माननीय आपण पाहतोय सौभाग्यवती श्रेयाताई गायकवाड तरस ताईंचं देखील मी विशेष कौतुक करेल. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण बघतोय मैदानामध्ये मनीष नवले. पहिलाच बॉल होता ब्लॉक होल मध्ये. सन्मान द्यायची एक सिंगल इथे घेतलीये. एका धाब्याच्या मदतीने संघाचा धाफलक आता पुढे सरकते. स्कोरबोर्ड वरती आपण बघणार आहोत 12 धावा धाफलकावर आहेत. 23 चेंडूचा खेळ शिल्लक. 26 धाव्यांची अजूनही गरज. या सीझन मध्ये आपण पाहिले गेलं तर सगळ्यात महत्वाची भूमिका मला वाटतं आपण पाहिली तर आमचे रोहिदास भाऊंची यांची देखील आहे. खऱ्या अर्थानं रोहिदास भाऊ यांना जर आपण पाहिलं तर राजकीयामध्ये फारसा कुठलाही इंटरेस्ट नाहीये, परंतु तरी देखील जिथे जिथे अचानक वॉईज असेल त्यांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभे राहील हे शब्द देणारे रोहिदास भाऊ आहेत. ओ यावेळेस पुन्हा एकदा शपथ झाले. क्रीजचा वापर केलाय अतिश फार दूरवरती हसते हसते कट जाय रस्ते चौकार. यावेळेस आपण बघतोय चौकार येताना जो आपल्याला पाहायला मिळाला. 22 चेंडू आणि 22 धाव्यांची गरज. सौभाग्यवती शिल्पाताई मोहन राऊत ताईंच्या वतीने आपण पाहतोय आकर्षक ट्रॉफीज आपल्याला ज्यांच्या वतीने मात्र सौजन्य लाभलेले आहेत. आज बघायचं या ट्रॉफीचे मानकरी कोण होणार आहेत. कोलबटप्याचा बॉल ड्राईव्ह केलाय बॉलला. डीप कव्हर मध्ये खेळाडू आहे डीप मध्ये तैनात. आता दोन्ही फलंदाजांकडून आपण पाहिलेले तर ओ इथे थोडंसं जजमेंट चुकलं. सिंगल तर आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे मैदानामध्ये बघायचे 2 धावा यशस्वीपणे मैदानामध्ये पळून पूर्ण केल्या जात आहेत. 21 चेंडू 20 धावा हे समीकरण मैदानाच्या मध्ये आहे. तुषारदादा तरज असतील, रोहन भाऊ साबळे असतील, तायप्पा धनगर असतील, शिल्पाताई मोहन राऊत आपण नक्कीच या सगळ्या बक्षिसाच्या मान्यवरांना फ्लेक्स मध्ये बघतोय. त्याचबरोबर संगीताताई भोंडवे आहेत. त्याचबरोबर राजेंद्र भाऊ तरस. त्याचबरोबर पाहतोय श्रेयाताई गायकवाड तरस असतील, सनीदादा हापसे, अक्षय तरस आपल्याला मैदानामध्ये नक्कीच फ्लेक्स मध्ये पाहायला मिळत आहेत. स्विचिचा स्ट्रोक आणि इथे काय मैदानामध्ये क्षेत्ररक्षक फार दूरवरती आहेत. चांगला कव्हर केलाय चेंडूला. सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. ओ काय फिटनेस होता इथे. डीजे धन्यवाद. आज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय खऱ्या अर्थानं रोहिदास भाऊ सगळे खेळाडू आहेत ना, सगळे वयाची 40 ओलांडलेले खेळाडू आहेत. मला वाटतं पूर्वी असं क्रिकेट होतं एकदा 30 ओलांडली किंवा 25 ओलांडली की आता तुमचं खेळणं थांबवा, बाद झालं खेळणं. आता थोडस परपंचाकडे लक्ष द्या, थोडस घरामध्ये लक्ष द्या. काळ बदललाय. आज 40शीतले वयातील खेळाडू देखील क्रिकेट खेळतायत कारण हे क्रिकेटने खूप काही दिलेलं आहे. मोठा स्ट्रोक इथे खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी मिडल चेंडू मात्र होत नाहीये. त्यानंतर बघायचे थर्डमॅनच्या दिशेने खेळाडू आहेत, चेंडूला कव्हर करतील. एक सिंगल इथे आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 21 वरती. वैभव सानी आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती. सचिन रमेश तेंडुलकर यांची जी डी.वाय. पाटील मध्ये अकॅडमी आहे त्याचे हेड कोच म्हणून वैभव सानी यांना आपण बघित. लाईट्स बंद करा. बरोबर ना. लाईट्स बंद करा. लाईट्स बंद करा. थँक्यू. मॅच कडे जाऊयात. 19 चेंडू 17 धाव्यांची अजूनही गरज आहे. 21 झालेले आहेत. क्रिकेट आणि क्रिकेट आपण बघतोय. पुढे येता खुलवटाप्याचा बॉल होता मिडॉनच्या दिशेने. एक हाताच्या साह्याने झेल टिपण्याचा प्रयत्न केला हरीशने आणि मला वाटतं आपण पाहतोय उलसर विकेट आहे. चेंडू उलसर झालेला आहे त्यामुळे चेंडू हातामध्ये आला नाही. क्रमांक संपलं जात इथे मैदानामध्ये. अगदी दुसरं 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 22 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. यापूर्वीच्या मॅच मध्ये अक्षरशः मुसळधार पावसामध्ये मात्र वैभव ठाकरेची बॅटिंग केली होती ना, ती कौतुकास्पद होती. शेवटच्या आता चेंडू शिल्लक असतील 18 चेंडू शिल्लक आहेत. 16 धावा जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. 18 चेंडू आणि 16 धावा हे समीकरण मैदानाच्या मध्ये. क्रिकेट म्हणजे धीमेपणाची कसोटी, क्रिकेट म्हणजे एकाग्रतेची पराकोटी, क्रिकेट म्हणजे धाडसाची शान, तर क्रिकेट म्हणजे साहसाचा मान, क्रिकेट म्हणजे नवनवे डावपेच, क्रिकेट म्हणजे हुशार निर्णयाचे डावपेच, क्रिकेट म्हणजे जल्लोषांची धाव.
क्रिकेट म्हणजे अहिंसक हस्त्र युद्ध. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये पुढे त्या मॅच कडे मी तुम्हाला इथे घेऊन जातोय. 25 स्कोरबोर्ड वरती आहेत. 15 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 13 धावा अजूनही जिंकण्यासाठी जे मात्र बनवायचे आहेत. आणि नवीन बॅटर आता संघाचे कॅप्टन शैलेंद्र शैलू. या ठिकाणी आपण पाहतोय नक्कीच या स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांचं नुकतंच शुभागमन होतोय. खोलवर टप्प्याचा बॉल यावेळेस शॉट मिड विकेटला. ओहो हो काय जबरदस्त जजमेंट होतं दिनेश बोडके यांचं. विकेटचं होईल पतन. शैलेंद्र बॅक टू द पवेलियन. या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय ज्यांचं नुकतंच शुभागमन होतोय. खऱ्या अर्थानं असं म्हणतात आई वडील फक्त नाव देतात परंतु त्या नावाला ब्रँड बनवायचं आपल्या कर्तृत्वातून असतं. आणि याक्स टेलरचे असणारे ओनर सन्माननीय आमचे राजेश भाऊ मांढरे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. भाऊ मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. हार्दिक असं स्वागत करतो आणि विनंती करतो या मुख्य व्यासपीठावर. याक्स टेलरच्या माध्यमातून आपण पाहिलं गेलं तर आज याक्स टेलरचं नाव अगदी परदेशामध्ये देखील हा ब्रँड आपण सध्या राजेश भाऊंच्या माध्यमातून नक्कीच बघितलेला आहे. राजेश भाऊ मांढरे आज आपण आपल्या सोबत मुख्य अतिथी म्हणून मात्र नक्कीच आपल्या सोबत जोडले जातील. राजेश भाऊ आपलं पुन्हा एकदा स्वागत हार्दिक असं स्वागत करतो आणि ज्यांचंही योगदान खऱ्या अर्थाने या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी फार मोठं सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुण्यात बघायचा तयार असतील अतिश बोडके. कट करण्याचा प्रयत्न यावेळेस जरूर केलाय. नवीन बॅटर आपण पाहतोय अनिल दाखल इथे होत आहेत. एका बाजूने वैभव मात्र अक्षरशः या विकेटला स्वतःचं घर मात्र त्याने बनवलंय. 13 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 12 धाब्यांची अजूनही गरज आहे. एक चांगली फाईट आपण पाहतोय देवगाव 11 टीम कडून. मेघराजाचं आगमन. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय पुढे त्या मैदानाच्या मध्ये बघायचं अतिश बोडके. स्ट्राईक वरती असेल वैभव. याही वेळेस खूप चांगलं जजमेंट होतं. पाठीमागच्या पायाला फोर्स करत चेंडू खेळलाय. मनीष आहे तिथे. चेंडूला फील्ड करतील. एक धाव इथे मैदानाच्या मध्ये घेतली जातीये आणि या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकेल डबल कवरती 27. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 11 धावेंची गरज. एका बाजूला तालुका निहाय गटातून पुढे आलेला आपण पाहिले गेले तर वाघधरे बॉईज अर्थात 11 वसईचा संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला गाव चॅम्पियन मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन मधून पुढे आलेला संघ देऊ 11 अर्थात नगरसेवक प्रवीण दादा काळोखे स्पोर्ट फाउंडेशन देऊगावचा संघ आहे. एका बाजूला ग्रामीण संघ एका बाजूला तालुका निहाय गटातून पुढे आलेले खेळाडू आहेत.
आज एकमेकांकडून खूप काही शिकायचंय. आज एकमेकांच्या विरोधात डाव प्रतिडाव आखायचे. या स्पर्धेसाठी आपण पाहिले गेले तर नक्कीच राजेश भाऊ मांढरे या सेलरचे आपण पाहतोय असणारे ओनर यांच्या वतीने आपण पाहतोय तब्बल 25,000 रुपयाचं विशेष सहकार्य आम्हाला या आयोजकांच्या वतीने आयोजकांना लाभलं. मी राजेश भाऊ आपलं पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद व्यक्त करेल. सामन्याकडे जाऊयात. अतिथी मान्यवर आपल्यासोबत आज मात्र प्रामुख्याने आपल्यासोबत जोडले गेले. भावी नगरसेवक ही चषक ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुण्यात बघायचे यावेळेस मैदानात तयार असतील धनराज पाटील. 12 चेंडू 11 धावींची गरज. राऊंड द विकेट. पहिलाच बॉल होता. ऑन साइडला चेंडू इथे खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय. ऑन साइडला सिंगल इथे घेण्याचा प्रयत्न जरूर केलाय. आणि नक्कीच आपण पाहतो एसटीकडे मैदानाच्या आतमध्ये 11 चेंडू 10 धाव्यांची गरज आहे. प्रत्येक षटकारासाठी आता याक्स टेलरचे ओनर यांच्या वतीने मात्र आता प्राइज आलेलं आहे. सन्माननीय राजेश भाऊ मांढरे यांच्या वतीने प्राइज असेल. इथे पुढच्या प्रत्येक षटकाराला तब्बल 1,000 रुपयाचं प्राइज आहे. आणि इथून पुढच्या प्रत्येक विकेटला राजेश भाऊ मांढरे यांच्या वतीने मात्र 500 रुपयाचं प्राइज आहे. म्हणजे प्राइज दोन्ही संघांसाठी आहे. प्रेम दोन्ही संघांवरती आहे. इथे कोण जिंकणार कोण हारणार ही बाजू नाहीये. इथे फक्त क्रिकेट चांगला आम्हाला बघायचं आहे. ही भूमिका राजेश भाऊ यांची आहे. दोघांना 1000. त्यावेळेस फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर आपण पाहतोय. प्रत्येक विकेटसाठी 1,000 रुपयाचं प्राइज आणि प्रत्येक षटकाराला इथे मात्र नक्की वैभव होते. आणि इथे काय होईल तर मैदानाच्या आतमध्ये अगदी परतावा लागणारे वैभवला मोठा मासा कळायला लागलाय. एक सॉफ्ट कॉर्नर म्हणून आपण पाहतो. नक्कीच इथे तिसऱ्या पंचांकडे बघितलं जाणार का. तिसऱ्या पंचाकडे निर्णय तर सोपवलेला आहे. कारण मैदानामध्ये बघायचंय ऑनफिल्ड निर्णय अमर साठे सरांनी मात्र कळवले की इथे फलंदाज बाद आहेत. खऱ्या अर्थानं आपण पाहिले गेले तर नक्कीच या स्टेलरच्या माध्यमातून राजेश भाऊ मांढरे यांच्या नेतृत्वामध्ये आपण याच मैदानावरती देखील एक मानाची स्पर्धा राजेश भाऊ मांढरे चषक ही स्पर्धा देखील बघितलेली आहे. आणि इथे फलंदाज तिसऱ्या पंचाने देखील निर्णय येईल. फलंदाज बाद आहेत. विकेट आहे. 30 धावा धापलकावरती 3 फलंदाज बाद झाले. 3.3 षटकांच्या समाप्तीनंतर आज पुन्हा एकदा व्यासपीठावरती आपण खऱ्या अर्थानं बघतोय या स्पर्धेचे असणारे मुख्य आयोजक आणि मुख्य मार्गदर्शक म्हणून आणि अचानक बॉईच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये ज्यांचा नेहमीच सिंहाचा वाटा राहिलाय रोहिदास शेठ तरस आपल्या सोबत आज जोडले जात आहेत. त्याचबरोबर भावी नगरसेवक म्हणून दिलीप भाऊ राऊत असतील, अक्षय शेठ तरस असतील, मोहन शेठ राऊत असतील. त्याचबरोबर क्रिकेटसाठी विरतपणे मदत करणारे अनिल शेठ ठोंबरे सर. त्याचबरोबर याक सेलरचे असणारे ओनर आणि स्वतःचा ब्रँड परदेशामध्ये देखील त्यांनी लॉन्च केला असे राजेश भाऊ मांढरे. या सगळ्या अतिथींचं पुन्हा एकदा मी अचानक बॉईजच्या वतीने स्वागत करतो. 9 चेंडू शिल्लक आहेत. 8 धावींची गरज आहे. आता खऱ्या अर्थानं संघर्षाला सुरुवात झालेली आहे. कारण मेघराजा देखील ही स्पर्धा पाहण्यासाठी आलाय. ज्याचा संघर्ष मोठा असेल ना तो मात्र इथे विजयाचा झेंडा रोवणार. गोलंदाजीसाठी गोलंदाज धनराज पाटील. प्रत्येक विकेटला प्रत्येक षटकाराला या स्टेलरचे ओनर राजेश भाऊ मांढरे यांच्या वतीने तब्बल 1,000 रुपयाचा प्राइज. स्ट्राईक ऑन तयार. बॉलर कोलवटा पैसा बॉल होता. यावेळेस अगदी हलक्या चेंडू ते खेळलाय. सिंगल मध्ये इथे मात्र नक्की स्ट्राईक रोटेट केली जाईल. 1 धावाली. 1 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकते 31 वरती. विशाल कोहली आणि अनिल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. 8 चेंडूचा खेळ शिल्लक. 7 धावीची गरज. मेगा फायनल मैदानाच्या आतमध्ये 8 चेंडू आणि 7 धावा. षटकारांची अपेक्षा नक्कीच मान्यवरांना देखील आहे. राऊंड द विकेट. पुण्यात धनराज पाटील. मोठा फटका खेळायचा होता. मनगडाच्या साह्याने लॉफ्ट केल्या बॉलला. इथे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. ओहो इथे मात्र मनीषचं खूप चांगलं क्षेत्ररक्षण. धावाची संधी होती परंतु 2 धावा इथे आलेल्या आहेत. संघाची धावसंख्या 33 वरती. 3 फलंदाज बाद असताना 7 चेंडूंचा खेळ शिल्लक. 5 धावा जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत.
शेखरजी डोबळे यांच्या वतीने रिव्हरचा षटकार जर खेळून मॅच जिंकवली ना तर 500 रुपयाचं प्राइज. खऱ्या अर्थानं या कॅल्क्युलेट क्रिकेट काय असतं, सेन्सिबल क्रिकेट काय असतं, टेम्परेमेंट कसं घेऊन खेळायचं आज पागधरे बॉईज 11 या टीमने दाखवलंय. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस होता, लिडिंग आहे, चेंडू हवेत आणि इथे विकेट होतीये डाऊन. धनराज पाटीलने मिळवलं यश. पुन्हा एकदा आपण पाहतोय राऊंड द विकेट आली मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच या विकेट साठी चे ओनर आदरणीय राजेंद्र भाऊ तरस यांच्या वतीने मात्र राजेश भाऊ मांढरे यांच्या वतीने तब्बल 1000 रुपयाचा प्राइज असणार आहे. क्रिकेट 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 आपण मैदानामध्ये बघतोय. षटकार मारून जर मॅच जिंकवली ना तर आता मात्र प्राइस थोडासा वाढवलं जाईल. चे ओनर आदरणीय राजेश भाऊ मांढरे यांच्या वतीने आता मात्र 2000 रुपयाचं प्राइज. सामना षटकाराने जिंकवला तर आतिशने जर इथे सामना जिंकून दिला ना विकासदादा बोडके यांच्या वतीने 2000 रुपयाचं प्राइज आहे. सौरभ काळोखे यांच्या वतीने 1000. मला वाटतं राजेश भाऊला माहिती आहे चांगल्या प्रकारे, फक्त सुरुवात ही महत्वाची असते, त्याचं रूपांतर मात्र नंतर खूप मोठ्या प्रमाणात होतं. आज खूप साई प्राइज या मॅच मध्ये लागलेले. 6 चेंडू 5 धाव्यांची गरज आहे. मॅच ऑन आहे. क्रिकेट क्रिकेट आपण मैदानाच्या मध्ये बघतोय. संघर्ष, कारण मेघराजा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर मात्र सौरभ काळोखे यांच्या वतीने मात्र 1000 रुपयाचा प्राइज आतिशसाठी मॅच जिंकून दिली तर पुढे सरसावा चेंडू खेळण्याचा प्रयत्न, कट केल्या बॉलला ओ पडझड होताना पाहायला मिळाली. सिंगल तर आली आहे आणि स्लाइस केलाय बॉलला. लेट कट आपल्याला बघायला मैदानाच्या मध्ये मिळालाय. क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट मैदानाच्या मध्ये आपण इथे बघतोय. संघर्ष तर फार मोठा मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतोय. संघर्ष जेवढा मोठा असतो ना यशही तेवढंच मोठं मिळतं. गोलंदाज तयार. आज इतिहास बदलायचा, इतिहास लिहायचा आहे आणि इतिहास कोण लिहिणार? या भावी नगरसेवक चषकाचे मानकरी कोण होणार? स्ट्राईक तयार. चार्ल्स आपण पाहतोय नक्कीच मैदानामध्ये चेंडू सोडून दिलाय लेगसिकच्या बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव. नगरसेवक ज्यांचे टीमचे ओनर सन्माननीय प्रवीण दादा काळोखे यांच्या वतीने प्राइज अतिशय मॅच जिंकून दिली ना 5000 रुपयाचा क्रॅश पाहिजे. बॉल तयार. हलक्यात चेंडू कट केला, चेंडू पडला, दिशा बदलली. भावी नगरसेवक चषकाचे चॅम्पियन ठरतायत पागधरे बॉईज अर्थात 11 वसई. काय मॅच लागली आहे. सगळे टीम, सगळे खेळाडू, सगळेजण लगेच स्टेजच्या समोर येतील. आपण बक्षीस वितरण सोहळा लगेच या ठिकाणी जो घेणार आहोत आणि इथे आपण पाहतोय नक्कीच या स्पर्धेचे चॅम्पियन पागधरे बॉईज अर्थात 11 वसई टीम या स्पर्धेचे